मित्रांनो, हा प्रश्न पहा, हा आहे पेशी विभाजनाचा म्हणजे सेल डिव्हिजनचा. मग मित्रांनो, आपल्याला माहित आहे पेशी विभाजन दोन प्रकारचं आहे, एक मायटॉसिस, दुसरं मियोसिस. आता इथे आपल्याला काय विचारले, मियोसिस बद्दल विचारले. मग काय आहे मियोसिस टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? तर मित्रांनो, मियोसिस मध्ये दोन स्टेज आहेत, एक कॅरिओकायनेसिस, दुसरा सायटोकायनेसिस. त्या कॅरिओकायनेसिस मध्ये पुन्हा जर आपण प्रोफेज 1 मध्ये पाहिलं तर 5 स्टेजेस पाहायला मिळतात. मग हा जो पूर्ण प्रश्न आहे हा कुणाच्या रिगार्डिंग विचारलेला आहे? प्रोफेज 1, की जो मियोसिस 1 चा एक टाइप आहे. मग मियोसिस 1 चा टाइप मी स्टेज आहे. मग ह्या प्रोफेज 1 मध्ये आपल्याला न्यूक्लिअर इन्फॉर्मेशन मध्ये किंवा जेनेटिक इन्फॉर्मेशन मध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळतात, म्हणजे इथे व्हेरिएशन होतं किंवा या प्रोफेज मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. जर इथे क्रॉसिंग ओव्हर होत असेल तर त्याच्या स्टेजेस कोणत्या? तर पहिली स्टेज आपल्याला पाहायला भेटते लेप्टोटीन. लेप्टोटीन नंतर आपण पाहतो झायगोटीन. झायगोटीन नंतर आपण पाहतो पॅचेटिन. देन आपल्याला पुढे पाहायला मिळतं डिप्लोटीन आणि देन सगळ्यात शेवटी काय आहे डायकायनेसिस. मग लक्षात घ्या या सगळ्या स्टेजेस मध्ये म्हणजे प्रोफेज 1 मध्ये आपल्याला डीएनए बदललेला पाहायला मिळतो किंवा डीएनए मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि हे आपल्याकडे काय आहे ते योग्य क्रम. आणि जर आपण प्रश्नाची डिमांड पाहिली मित्रांनो तर प्रश्नाची डिमांड कुठे फिरल होते? लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस हा झाला याचा योग्य क्रम. मग लक्षात घ्या मित्रांनो, असेच आयोग भरपूर ठिकाणी आपल्याला योग्य क्रम किंवा प्रॉपर सिक्वेन्स वरती प्रश्न विचारतो. आणि ह्या प्रॉपर सिक्वेन्स जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर आपली एक बॅच आहे. ह्या सायन्स फास्ट ट्रॅक बॅच मध्ये तुम्हाला सगळ्या टाईपच्या प्रश्नांचं प्रॉपर किंवा सखोल अनालिसिस केलेलं आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. थँक्यू.